तर मग शुभ सकाळ मंडळी. आमची आजचा दिवस तिसरा आहे आणि आता आजच्या दिवशी आम्ही नाश्ता इथेच बनवायचा ठरवला आहे, कारण की इथून आता आम्ही साऊथला जाणार आहोत. सकाळी उठून वगैरे सर्व तयारी वगैरे करून मग आता हे आमची झाली नाश्त्याची तयारी. दीपिका काय बनवतेस तू? ब्रेड ऑमलेट. ब्रेड ऑमलेट. जरा जास्तच भुरी दिसते आज दीपू. बेबी क्रीम उठून दिसते तिची. पोट भरून खायचं. तर आता आम्ही साऊथ गोव्याच्या दिशेने चाललो आहे आणि ऑलमोस्ट आता आम्ही साऊथ गोव्यामध्ये अशी एंट्री केलेली आहे. आणि इकडचे पण रस्ते एकदम सुंदर आहेत. सुंदर म्हणजे गाडी चालवलं एकदम मनसोक्त अशी गाडी चालवू शकता तुम्ही या रस्त्यांवरती. आणि बाहेरचा क्लायमेट बघशाल, काय बघशाल, एकदम मन प्रसन्न करणार आहे दृश्य. काय बोलतेस दीपा? खूप छान. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. राजेश खन्ना राजेश खन्ना नमस्कार कर मंडळीला. बऱ्याच टायमानंतर सरळ आहे. नेव्हिगेटर सध्या माझ्या हातात आहे ना, मग थोडासा मग माझ्यामुळे पण कधी कधी प्रॉब्लेम होता असं मी व्लॉग वगैरे बनवत असलो तर. पण ठीक आहे, भावना ते आवाज येतात नेव्हिगेशन मधून, मग त्याच्याने चालतं एवढं काय नाही. राजेश खन्ना तुमच्याकडे आहे, तुम्ही परत काय बोलता दर्शकांना? आतापर्यंत कसं वाटलं तुम्हाला गोवा फिरता वेळी? 2 दिवस झाले आपल्याला गोव्यामध्ये. काय तुम्हाला चाय भेटला का टायमावर? जवान झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला? हा, फ्रेश नाही, जवान झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला? तुम्ही बरेच ठिकाणी म्हणजे असे दोघंच जात होते इथे तिथे एक्सप्लोर करण्यासाठी. आम्ही ते केलं, आम्हाला जर बघून बरं वाटलं, पण ते गायब व्हायचे कुठेतरी. सर ते बघून एकदम बघा स्माईल, पुढच्या माणसाची स्माईल बघा, म्हणजे कसं त्यांच्या आम्हाला बघा, म्हणजे बघा नंतर आल्यानंतर फोटो दाखवायचे त्याच्यावर आम्ही हे प्रूफ झालं याच्या. तर आता आम्ही आलो आहे इथे साऊथ गोव्याला, थोडा मच्छी मार्केटमध्ये आलो आहे. हा बघा मच्छी मार्केट आहे इकडचं, थोडं मच्छी मार्केट आहे. आणि बंद व्हायच्या टायमाला आम्ही आलो आहे. क्या है वो? जिताड़ा. जिताड़ा देखो रे. हां, हलवे कशा आहेत मध्ये? हां 500चे किलोवर आहेत कधी 4 डायरेक्ट? 500चं एक वाटाण विकतात. कसा वाटा आहे मग तो? 500चा वाटा. छोटे नाही, छोटे पापलेट नाही भेटणार. पापलेट महाग रे बाबा, महाग झाले पापलेट. 2000-2500 वाटो. तर इथे थोडीशी मच्छी महागच दिसून येते. हलवे जितारी नको, मला नाही वाटत. हलवे बघा फ्रेश असतील तर मग आता दुसरा ऑप्शन नाही पापड आणि शिवाय. हलवे 500 दिसल. सकाळी 804 दिला आहे ना, तर 500 घालता टाइम लावा. 400चे करा आता, करा 400चे. घ्या आता, करा, घ्या, बरोबर आहे, करा.
तोडून द्या ना सोडून द्या ना तुम्ही. आम्ही आता आजीकडनं घेतले कोलंबी. वाटावर इकडं मच्छी वाटावरच आहे सर्व, किलोच्या हिशोबाने काय भेटत नाही. चला आजी येतो. हो हो आज यांचे नातेवाईक लालबाग या ठिकाणी आहेत. आणि आता इथे थोडेसे साफ करायला येत आहेत. हलवे घेतोय बघा. आता इथे जागेवरच मच्छी साफ करतो. मी आईकडनं घेतले आता हलवे. आईचे नातेवाईक ठाण्याचे आम्ही सर्व. तुमचे नातेवाईक कुठले आहेत? असं आमच्या ठाण्याजवळ आहे. आमचे ना घर तिकडे आहे ना. आमचं कुठे? माझा ना लालबाग. हो, लालबागला माझा देर आहे. कशा आता इथे दीपिका आली आहे ग्रॉसरी घ्यायला. तिला तांदळामधला फरक नव्हता समजत. आता घेतल्यात तरी तिने व्यवस्थित. अंडी घेतल्यात. या आजच्या रात्रीच्या आणि दुपारच्या जेवणाची सोय करायला घेतली आम्ही. झाला का दीपिका? केक घ्यायचा का? काय? 176. 176. केक घ्यायचा काय? घे जे आवडेल ते. सो गाईज, आफ्टर ऑल वी आर अराइव ॲट साऊथ गोवा अँड दिस इज आवर अपार्टमेंट या फिर विला. दिस इज आवर विला फॉर 2 nights ॲट साऊथ गोवा. आम्ही इंग्लिशमध्ये यासाठी बोलतो आहे कारण की इथे बरेच सर्वच जण ऑलमोस्ट इंग्लिशमध्ये बोलतात. आणि जे लँड ओनर आहेत किंवा विला ओनर आहेत ते सुद्धा आमच्याशी इंग्लिशमध्ये बोलतात. आणि दिस इज अ प्रिन्स गेस्ट हाऊस विला. कम्फर्टेबल आहे विला हा कम्फर्टेबल आहे. आता आम्ही सामान आमचं ठेवून घेतो. 3 रूम्स घेतलेत आम्ही इथे. आणि एक सजेशन आहे, जर तुम्ही इथं साऊथ गोव्याला जर येत असाल तर प्री बुकिंग कंपल्सरी करून या. नाहीतर इथं खूप शोधत आहे. 1 तास आमचा शोधायला गेला. तर मग चला तुम्हाला नंतर विला एक्सप्लोअर करतो. त्याआधी आम्ही सामान शिफ्ट करून घेतो. सो मिळते भेटतो लगेच. मग मंडळी आता आम्ही चाललो आहे साऊथ गोव्याचा अगोंडा बीच एक्सप्लोअर करायला. त्याआधी आम्ही काय नाश्ता करणार आहे कारण की आम्ही इथे येऊन रूम्स बुक नव्हतं केलं, त्यामुळे आमचा थोडासा टाईम गेला. आता आम्ही चाललो आहे अगोंडा बीचवर. थोडा खाऊ नंतर फिरू थोडासा. त्या अगोंडा बीच हा एक पहिला बीच आजच्या दिवसामध्ये आम्ही व्हिजिट केला आहे. बघा बीच एकदम क्लीन आहे आणि पहिली गोष्ट एकदम शांतता आहे. बघून घ्या. These beach are surrounded by mountains and look, beach is clean and peaceful. स्टंट करता. हा हे बघा स्टंट करतात. कपड्याचे काय गाठ काय मारलेले आहे तुम्ही? गाठ मारले कोणी सांगितलं तुला? स्टाईल कोणी सांगितलं तुला? स्टाईल कोणी सांगितली? यंगेस्ट कपल फॉर फ्यू डेज. ओके हे बघा यांना मी सोडलेलं आहे असं. साऊथ गोवा बीचेस आर मोस्टली प्रिफर्ड बाय फॉरेनर्स. आणि हे बघा यांची अशी मस्त चालूच राहील. हे साईड तोपर्यंत तुम्ही हे साईड व्ह्यू बघून घ्या. बीच साईड रेस्टॉरंट आहेत, सॉरी कॉटेज आहेत, वुडन कॉटेज. हे पण जर तुम्ही इथे आले तर बीच साईड वुडन कॉटेज राहण्यासाठी निवडू शकता तुम्ही. एकदम शांत बीच आहे. बीच साईड ऍक्टिव्हिटी आहे त्या. आता कोणाच्या कुठं सगळं चांगलं आहे ते सांगा, आम्ही बनवतोय कुठं. सांगा आता कोणाचे एक पण चांगले नाहीये. 2 पंजोळे आहेत. बेटर विच इज बेटर. हॅलो विच इज बेटर. यांचा बघा या आतुरीचे पाय वाटतात आणि तुझे बलाईचे पाय ऑलरेडी बलाईचे पाय. तुम्ही बघा जरा माझ्या शूजला रेड काही त्याला म्हणजे कसं त्यांचं हे बघा बघा डिझाईन बघा माझ्या शूजची. मयूर असं कर. हे मयूर आता असं कर. हे बघा पहिला नंबर मेकअप आर्टिस्ट यांचा असतो.
तर आता आमचा इथे जेवणामध्ये आम्ही कोलंबी मसाला येस मसाला रेडी केलेला आहे मातोश्रींनी. अँड देन आफ्टर आता आहे हलवा फ्राय. पॉपलेट आम्हाला भेटले नाही बाजारात. देन आफ्टर आम्ही हलवा घेतला. आता हलवा फ्राय आता आम्ही करतोय. दीपिका पाटील नाहीत आपला का काय बोलायचं हे यांना थोडासा इंग्लिश थोडंसं शिकतात कारण की आमच्या वर खालच्या फ्लोअरला फॉरेनर्स आहेत राहायला त्यामुळे ते थोडंसं इंग्लिश बोलायला शिकतात. मगाशी आमच्या 80 फॉरेनरचं बोलणं झाला तर ती बोलली हाऊ डू यू डू. तर त्याच्यात आहे तर त्याच्या स्माइल वर तुम्हाला समजेलच का काय झालं असेल तिकडे पुढे. नमस्कार केलेला मग मातोश्री आमच्या आल्या तिथून. ठीक आहे होईल हळूहळू. फिश फ्राय करा मॅरिनेशन आणि सर्व दीपिका पाटील यांनी केलंय. उद्या हे सर्व माझ्याकडून असेल हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो. त्यांना कामाला लावलेलं आहे ते कांदा कापण्यामध्ये एक्सपर्ट आहे. तर मग त्यांच्याकडून पहिला कांदाच कापून घेऊ आपण. कांदा कुठे कांदा कुठे आहे? माझे मिस्टर कांदा कापून देत आहेत. एवढ्या स्लायसेसचा पातळ आलं त्याला होतं clear. तुला एवढ्या लाडाने बोलायची गरज नाही. माझे मिस्टर कांदा कापून देत आहेत. मग काय बोलू तिथं बोल माझे मिस्टर कांदा कापतायत. आहो हा आहो बस बस. काय रडू नका. लिंबू इकडे मयूर हलवा पलटी करणार आहे पलटी. ॲल्युमिनियमचा असलं की मला ते कदाचित चिपक पाहिजे. चिपकलं रे चिपकलं. थोडासा बाय मिस्टेकली. आणि आमचा मिशन फेल. नो 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 मिशन फेल नाही होणार. आपल्याला त्याच्याकडे पण एक जुगाड आहे त्यासाठी तो आपण करू. आणि हा थोडासा पलटायला सगळं करतोय. तवा लोखंडाचा आहे. मोस्टली तुम्ही जर फ्रायचे आयटम करशाल तर ॲल्युमिनियम कोणते वाला तवा यूज हा गे योग्य धरायला इकडं धरायचा प्रश्न घालायचा नाही आहे. करायचं ना आपला नक्की पलटण्याचं आहे. स्टॉलवरती तवा आहे. कोळी मसाला स्टॉल लावतो. कमी नाही ठेवा. थोडेसे नखरे पण करतो आम्ही सजावटी. काय हलवा झालेला आहे रेडी. इथं भूक लागली नाही यांची सजावट चालू आहे बघा. हे बघा सजावटीची बघा. पद्धत. आता काय करायचं आहे ना. टाका पक्का स्प्रिंकल कर ना पटकन. वाव नाही नाही अरे प्याज जाऊ ना. वा शिकेल थोडा थोडा हलवलं. आफ्टर ऑल जेवण सगळं मच्छी वगैरे फ्राय करून झालाय. हे मच्छी फ्राय आहे आणि कोलंबी मसाला. आम्हाला काहीतरी नवीन करायचं होतं. आम्ही रूम सोडून टेरिसवर जेवायला आलोय. म्हणजे रूमला अटॅच आहे एवढी बॅल्कनी बघू शकता तुम्ही. तर जेवतोय. तर आम्ही निवांत खाली बसून आता जेवतोय. म्हणजे खाली बसण्याचा एक आनंद एक वेगळा असतो. चला तर